नमस्कार सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये मी डॉक्टर उत्कर्ष अजित कवठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. तर 2 दिवसांमध्ये आपण शिकलोय की आपल्या माइंडवर कसं वर्क करायचं. किती जणांना रिझल्ट मिळाला? फक्त विचारांवर फोकस करून, आपल्या माइंड लेवलवर विचार करून किंवा त्यावर वर्क करून किती जणांना रिझल्ट मिळाला? सीमा मॅम व्हेरी गुड. चेतन सर व्हेरी गुड. आपल्या या बॅच मधून मला 5 व्हॉलेंटियर पाहिजे. कोण रेडी आहे या बॅचची जबाबदारी घ्यायला? 5 जण पाहिजे. या बॅचची जबाबदारी प्रत्येक बॅच मधून मी असं करते, प्रत्येक बॅच मधून 5 जणांनी जबाबदारी घ्यायची. कारण काही एजेड स्टुडंट आहेत आपले. का घ्यायची जबाबदारी ते सांगते. काही एजेड स्टुडंट आहेत, त्यांना लिहिता येत नाही किंवा जेवढं फास्ट आपण शिकवतो ते पॉइंट्स ते लिहून घेऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि जरी फ्री क्लास असला तरी पण कायमस्वरूपी त्यांच्यात लक्षात राहावं म्हणून 5 स्टुडंट असे पाहिजेत जे पॉइंट लिहून घेतील आणि क्लास संपल्यानंतर एकदा जे काही तुम्ही शिकला ते समरी टाकाल. एवढंच काम. 5 स्टुडंट कोण आहेत स्वतः जबाबदारी घेतात या बॅचची? व्हेरी गुड. श्रद्धा मॅम. अजून नोट्स लिहायचे छोटे छोटे आणि पॉइंट्स तुम्हाला शेअर करायचे. अजून कोण? 5 जण कोण नाही आहेत रेडी? कठीण आहे का? चेतन सर कठीण आहे तुमच्यासाठी? 2 दिवस छान रिस्पॉन्स आहे तुमचा. कारण की आजपासून आपण रेखी शिकतोय. सगळ्यांनाच मी काय म्हणते, आपल्याकडे एजंट स्टुडंट आहेत जे लिहू शकत नाही. बरोबर आहे. फास्ट आपण एवढं शिकवतो. तर जर तुम्ही ते लिहून जर ग्रुपला ठेवला म्हणजे मेसेज केला तर त्यांच्या कायमस्वरूपी ते लक्षात राहील. श्रद्धा मॅम एक आहेत. अजून चालेल कोण? चालेल करतो मॅम ओके. चेतन सर. करतो मॅम. ओके. पाटील सर तुम्हाला शक्य आहे? सीमा मॅम. ओके व्हेरी गुड. 5 जणांनी स्वतः जबाबदारी घ्या आपल्या फॅमिलीची. फॅमिली म्हणजे आपण जे ग्रुपला जॉईन आहोत ते सगळी आपली फॅमिली आहे. विद्या मॅम तुम्हाला शक्य आहे? 5 स्टुडंट पटकन. चेतन सर, सीमा मॅम, श्रद्धा मॅम, अजून 2 जण पाहिजे. 2 स्टुडंट पाहिजे. ओके. तडके मॅम. आज माझा पहिला दिवस आहे. ओके. पहिला दिवस आहे सर. पण आजपासूनच आपण रेखी शिकणार आहोत. काल आणि परवाच्या दिवशी आपण काय शिकलो? आपल्या माइंडवर काम कसं करायचं. चालेल. ओके. कसं? कारण सांगते तुम्हाला, एव्हरीथिंग इज माइंड. गौतम बुद्धांनी सांगितलंय, व्हॉट वी बिकम, व्हॉट वी थिंक वी बिकम. जे आपण विचार करतो तसेच आपण बनतो, असं गौतम बुद्धांनी सांगितलंय. बरोबर आहे. आता त्याच्यासाठी पण एक तुम्हाला छान उदाहरण सांगते की एका कैद्याला काय सांगितलं होतं की स्नेक बाईटने तुम्हाला म्हणजे कैदी होता त्याला फाशी द्यायची होती. आणि त्या कैद्याला काय सांगितलं होतं की स्नेक बाईट होईल आणि तुला मरण येईल. ओके. पण जेव्हा त्या कैद्याला फाशी देण्यात आली आणि फाशी देताना त्या कैद्याच्या पायावर काय केलं? पिन टोचण्यात आली. त्याला ती वेदना काय वाटली? स्नेक बाईटची वाटली. आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा त्या कैद्याचं पोस्टमॉर्टम केलं तेव्हा स्नेकचं त्यामध्ये विष मिळालं. म्हणजे तुमचा मेंदू किती पॉवरफुल आहे ते बघा. बरोबर आहे. जे आपण विचार करतो तसंच आपण बनतो. आतापर्यंत तुम्हाला प्रत्येक जे इथे जॉईन झाले त्यांना काही ना काही त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. बरोबर आहे. पण ही व्यक्ती तुम्हाला दिसते? काय आहे या व्यक्तीमध्ये? काय कमतरता आहे? दिसते फोटो की? हात पाय काहीच फोटो? नाही. पाय नाहीये. बरोबर आहे. जन्मता पाय नसलेली ही व्यक्ती आज स्वतःचं बुक लिहिते. अनस्टॉपेबल म्हणून त्या बुकचं नाव आहे. निक वुईचिक हे या ऑथरचं नाव आहे. फक्त बुक नाही लिहिलंय त्यांनी, तर जगातील जे मोटिवेशन स्पीकर आहेत ना त्यामध्ये त्यांचा 2 नंबर येतो. मग ह्या सरांपेक्षा तुमचं दुःख किती मोठं आहे? त्यांना जन्मता 2 पाय नाहीयेत. तरी पण त्या जगातील, असं नाही की फक्त त्या देशापुरतेच, जगातील लोकांना जे काही दुःख आहे त्या दुःखातून लोकांनी बाहेर यावं. लोक टेन्शनमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये, त्या डिप्रेशनमधून त्यांनी बाहेर यावं यासाठी ते आज स्वतः मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करतायत. त्यांच्या कंपन्या आहेत स्वतःच्या आणि ते ऑथर पण आहेत. मग या सरांपेक्षा
तुमचं दुःख किती असेल मोजून बघा, मोजता येत असेल तर. एवढं आहे, एवढं आहे, एवढं आहे, किती आहे? या सरांपेक्षा तुमचं दुःख किती मोठं आहे? विद्या मॅम, काय वाटतं? काहीच नाही. काहीच नाही. त्यांच्या पुढे आमचं दुःख काय नाही. काहीच हो. नाही. पण तुमचं दुःख आहे कुठे? दुःख इथे आहे. म्हणजे होतं 2 दिवसात नक्कीच ते कमी झालं असेल. बरोबर आहे. तुमचं हो. दुःख कुठे होतं? इथे होतं. 2 दिवसात नक्कीच तुमचं ते कमी झालं असेल. आणि आजपासून आपण रेकी म्हणजे काय, रेकी लेवल 1 ला स्टार्ट करणार आहोत. आता ग्रुपवर तुम्ही मेसेज बघितला असेल की मॅमने रेकीला रेकी मा असं का म्हटलं. जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हापासून अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही तुमच्या आईला आठवण केली. अगदी जेव्हा तुम्हाला ठेच लागली तेव्हा पण तुम्ही काय केलं? आई ग असंच म्हटलं की नाही? तुम्हाला ठेच लागली, तुम्ही आई ग म्हटलात. तुम्हाला थोडासा कड आला, तुम्ही आई ग म्हटलात. पण आजपासून जेव्हा तुम्ही रेकी शिकणार आहात तेव्हापासून छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील तुम्ही रेकी यूज करणार आहात. तुम्हाला ठेच लागली, लगेच तुम्ही रेकीचा वापर करायचा, तुमचं पेन कमी होणार. तुम्हाला कट झालाय, काही कुठचाही प्रॉब्लेम असेल, तुम्ही काय करणार? रेकी यूज करणार आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम म्हणजे आजपासून तुम्ही 3 दिवस काय शिकणार आहात? स्पर्श चिकित्सा. स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला कसं हील करायचं, इतरांना कसं हील करायचं हे आपण आजपासून 3 दिवस शिकणार आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की रेकी ऊर्जा, या ऊर्जेला आपण रेकी मा म्हणतो. कारण काय? जसं आपण लहानपणापासून छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्या आईची आठवण काढली, तसंच आजपासून तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी रेकी ऊर्जा यूज करायची आहे. समजलं? तर किती जण रेडी आहेत स्वतःच्या आयुष्यामध्ये सुख, संपन्न, समाधान, ऐश्वर्य, दीर्घायुष्य आणण्यासाठी या रेखीमाचा स्वीकार करण्यासाठी? कारण की मी किती जरी शिकवलं तरी तुम्ही जोपर्यंत स्वीकार करत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार नाही. आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. बरोबर आहे? बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे तो बदल आपल्याला स्वीकारला पाहिजे. तर तुमच्यापैकी किती जण रेडी आहेत की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी रेखी माला स्वीकारण्यासाठी? किती जण रेडी आहेत? हँड रेस करा बघू. व्हेरी गुड. आजपासून आपण या पवित्र ऊर्जांचा स्वीकार करूया. रेकी लेवल 1 ला आपण स्टार्ट करूया. आज आपण काय शिकणार आहोत? रेकी म्हणजे काय, रेकीची 5 तत्व कोणती आहेत आणि रेकीचा इतिहास. ओके. तर रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे, जर शाब्दिक भाषेत म्हणायला गेलं, जास्त आपण थेरी बघणार नाही आहोत, प्रॅक्टिकलच बघणार आहोत, जे आपण यूज करत आलेलो आहोत ते. पण जर तुम्ही शाब्दिक भाषेमध्ये बघायला गेलं, थेरीमध्ये बघायला गेलं, तर रेकी एक प्राचीन जपानी ऊर्जात्मक उपचार पद्धत आहे. ओके. रे म्हणजे सर्वव्यापी दैवी बुद्धीची ऊर्जा, म्हणजे सर्वत्र व्यापलेली, तुमच्यामध्ये आहे, सजीव व्यक्तींमध्ये आहे, निर्जीव व्यक्तींमध्ये आहे. आणि की म्हणजे जीवनशक्ती. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती, अशी ही ऊर्जा, ज्या ऊर्जांचा वापर तुम्ही लहानपणापासून करत आलेला आहे आणि आता तुम्ही शिकणार आहात की ऍक्च्युअल कसा यूज करायचा रेखी ऊर्जांचा. आता तुम्ही काही ठिकाणी बघितलं असेल की रेखी करून दरोडा केला, बरोबर आहे, रेखी करून चोरी केली. तो जो शब्द आहे ना, तो फ्रेंच शब्द आहे आणि आपण जो रेखी शिकणार आहोत तो शब्द काय आहे? जपानी शब्द आहे. ओके. आता अजूनही इंडियामध्ये रेकीला मान्यता मिळालेली नाहीये. बरोबर आहे, अजूनही रेकीला इंडियामध्ये मान्यता मिळालेली नाही. पण आउट ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही बघितलात तर आपण आता गुगलवर सर्च करू रेकी इन हॉस्पिटल. बघा, दिसतंय तुम्हाला इथे, तर तुम्हाला कॅन्सर पेशंट दिसत आहेत. रेकी इन हॉस्पिटल दिसतंय प्रत्येकाला. अजूनही इंडियामध्ये रेकीला मान्यता मिळालेली नाहीये, पण जगामध्ये रेकीला मान्यता मिळालेली आहे की रेकी एक स्पर्श चिकित्सा आहे किंवा डिस्टन्स हिलिंगने देखील तुम्ही ऊर्जा पोचवून एखाद्या पेशंटला बरं करू शकता. तुम्ही एका व्यक्तीने तुम्ही त्या व्यक्तीला हिलिंग देऊ शकता किंवा ग्रुपने देखील तुम्ही हिलिंग देऊ शकता. आणि एवढंच नाही तर रेकी तुम्ही अगदी नवजात बालकाला देखील देऊ शकता. जे आता जन्माला आलेलं बाळ, त्या बाळाला देखील तुम्ही रेकी देऊ शकता. ओके. म्हणजेच रेकी
ही अंधश्रद्धा आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे. कारण की आता रेकी शिकवण्याची जी पद्धत आहे ना, ती खूप वेगळी पद्धत झालेली आहे. काही लोक भगवं वस्त्र परिधान करतात, काही लोक बऱ्याच मोठ्या मोठ्या माळा यूज करतात. माळा यूज करायच्या क्रिस्टलच्या माळा आहेत. जेव्हा मी शक्तिपात देईन तुम्हाला, तेव्हा मी तुमच्या ऊर्जांशी कनेक्ट होईन. नक्कीच तेव्हा माझ्या प्रोटेक्शनसाठी मला माळा यूज करायची. ते माझं प्रोटेक्शन आहे. पण अगदीच मोठ्या मोठ्या माळा, रुद्राक्षच्या माळा घालून किंवा भगवं वस्त्र परिधान करून, अगदीच केस वगैरे बाबा टाईप नाही. अशी रेकी नाहीये. रेकी ही पवित्र ऊर्जा आहे, ज्या ऊर्जांचा वापर तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये व इतरांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी यूज करू शकता. कारण रेकी ही अशी ऊर्जा आहे, ज्या ऊर्जा तुम्ही त्या ऊर्जाकडे मागता मागता थकाल, पण तुम्हाला देता देता थकणार नाही. अशी ही पवित्र ऊर्जा आहे. आणि या ऊर्जा ज्या आहेत या आउट ऑफ इंडियामध्ये 30 ते 35 लाखापर्यंत त्यांना पॅकेज दिलं जातं हॉस्पिटलमध्ये रेकी देण्यासाठी. आउट ऑफ इंडियामध्ये तुम्ही सर्च करा. तुमच्या जर कोण नातलग असेल, एखादा फ्रेंड्स असेल किंवा फॅमिली मेंबर्स कोणी जर आउट ऑफ इंडिया असेल तर जस्ट एक विचारून बघा की आउट ऑफ इंडियामध्ये रेकीला किती प्राधान्य दिलं जातं. कारण की ही एक अशी ऊर्जा आहे ज्या ऊर्जासाठी आपल्याला दुसऱ्याकडे जायची गरज नाही. तुमचा पाय दुखतोय, तुमची मान दुखते, कुठच्याही ऑर्गनला तुम्हाला पेन होतंय, तर लगेच तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही. तुम्ही प्राथमिक लेव्हलला स्वतःला हील करू शकता, स्वतःला उपचार देऊ शकता रेकी ऊर्जांनी. ओके. विदाऊट मेडिसिन तुम्ही स्वतःवर ट्रीटमेंट करू शकता. तर रेकीची 5 प्रिन्सिपल पण तेवढीच महत्वाची आहे की ही जर 5 प्रिन्सिपल तुम्ही फॉलो केली तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहे. मग ही 5 प्रिन्सिपल कोणती? का 5 प्रिन्सिपल फॉलो केली पाहिजे? तर 5 प्रिन्सिपल हे आहे डॉक्टर मिकाऊ सुई ज्यांनी रेकी इन्व्हेंट केली. हे आपण रेकीच्या हिस्ट्रीमध्ये शिकणार आहोत की डॉक्टर मिकाऊ सुई यांनी रेकी कशी काय रिइन्व्हेंट केली ती. ओके. तर आज पहिला आपण रेकीची 5 प्रिन्सिपल बघणार आहोत. ही 5 प्रिन्सिपल लिहून ठेवा आणि बघा की तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही 90 डेज ह्या 5 प्रिन्सिपलचा फॉलो केला तर किती तुमच्या आयुष्यामध्ये चेंज होतोय. तर पहिलं काय आहे? फक्त आजसाठी मी काळजी करणार नाही. कारण चिंता चिता के समान रहती है. सही है? चिंता चिता के समान रहती है. तर आजपासून तुम्हाला काळजी करायची नाही. काळजी केल्याने काय होईल? आपला खालचा मेंदू ऍक्टिव्हेट होईल. बरोबर आहे. काल आपण शिकलोय आपला खालचा मेंदू ऍक्टिव्हेट होईल. आणि जर आपला खालचा मेंदू ऍक्टिव्हेट झाला तर वरच्या मेंदूपर्यंत आपलं ब्लड सर्क्युलेशन होणार नाही. म्हणजे जिथे ऍक्शन आहे, आनंद आहे, तुम्ही योग्य अयोग्य ठरवण्याचं तुमचं जे काही कौशल्य आहे ते ऍक्टिव्हेट होणार आहे का? नाही. म्हणून काय करायचंय? फक्त आजसाठी मी काळजी करणार नाही. दुसरं तत्व आहे फक्त आजसाठी मी राग करणार नाही. किती महत्वाचं तत्व आहे हे. फक्त आजसाठी मी राग करणार. एक छान गोष्ट आहे की तुम्हाला माहितीये की जेव्हा लहान बाळ घरी येतं तेव्हा सगळ्यात आधी कोणाला शोधतो? स्कूलमध्ये गेलेलं बाळ घरी येतं तेव्हा कोणाला शोधत घरी येतं? छोटं बाळ स्कूलला गेलंय, आई आईला आईला शोध. आईला आईला व्हिडिओ क्लिअर आहे सगळ्यांना? व्हॉइस क्लिअर आहे? व्हिडिओ क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ओके. हो नाही हो मॅम हो अडकतंय मध्ये 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 अडकतंय का? सगळ्यांना क्लिअर आहे की सगळ्यांना हा प्रॉब्लेम होतोय, मध्ये मध्ये अडकतोय? नाही क्लिअर आहे. ओके, क्लिअर आहे. क्लिअर आहे. हो हो चालेल. तर आपण काय बघत होतो की आजसाठी मी राग करणार नाही. एक स्टोरी सांगते तुम्हाला की तुम्हाला काय विचारलं मी, जेव्हा बाळ शाळेत जातं, शाळेतून घरी आल्यावर अगदी गाडीतून खाली उतरल्यावर लगेच कोणाला शोधतं? आईला. आणि एक असंच कुटुंब, एक मुलगा आणि नवरा आणि बायको. मिस्टर आणि बायकोचं काहीतरी भांडण झालं. मिस्टर निघून गेले जॉबवर आणि त्या मुलाची आई शॉपिंग करून आली होती आणि एक कपसेट आणला होता. कपसेट किती रुपयाचा असेल? किती रुपयाचा कपसेट असतो? 1,00,000 रुपयाचा कपसेट यूज करताय का तुम्ही? नक्कीच नाही. 50,000चा कपसेट यूज करताय का तुम्ही?
नक्कीच नाही. 500, 1000, 2000 पर्यंत असेल. किती ब्रँडेड असेल तर 5000. बरोबर आहे. तर त्या आईने तो कपसेट आणून त्या टेबलवर ठेवला होता आणि ते बाळ घरी आलं आणि ती आई रागामध्ये होती कारण की तिचं भांडण झालं होतं. आणि ते बाळ घरी आलं आणि घरी आल्यानंतर बॅग एका बाजूने टाकून बाळ ते धावत आपल्या आईला शोधत किचनमध्ये जात होतं. आणि किचनमध्ये जाताना त्या टेबलवर ठेवलेला कप सेट, त्या कप सेटला त्याचा धक्का लागला आणि कप सेट खाली पडून फुटला. ज्या क्षणी त्या आईला कपसेट फुटल्याचा आवाज आला, त्या त्या आईच्या हातात होती पकड, ज्याला आपण सांशी म्हणतो. तिने कुठचाही प्रकारचा विचार न करता तिने काय केलं? सांशी धरली आणि फेकून मारली आणि त्या बाळाचा डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगला विचारलं की त्या कपसेटची प्राइस किती असेल? त्या बाळाच्या डोळ्या एवढी असेल? कुठच्या आईला असं वाटणार का की आपल्या बाळाचं डोळा कायमस्वरूपी निकामी व्हावा? मग हे कशामुळे झालं? काय कारण असेल? त्या वर्तमानातील क्षणातील रागावर, क्रोधावर राग कंट्रोल न केल्यामुळे, रागामुळे. राग कंट्रोल न केल्यामुळे त्या बाळाला कायमस्वरूपी अंधत्व यावं लागलं. आता तुम्ही विचार करा की तुम्ही देखील नक्कीच राग करत असाल. बरोबर आहे? तुम्ही देखील नक्कीच राग करत असाल. मग राग करणं तुमच्यासाठी योग्य आहे का? का डॉक्टर मिका उसूंनी ही 5 तत्व दिली? का दिली असेल? बरोबर आहे. आजपासून तुम्ही तुमच्या रागावर, तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवाल का? एक छान तुम्हाला काल मी मंत्र दिला होता. जेव्हा तुम्हाला राग येईल, लगेच काय म्हणायचंय? कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. नाभीच्या समोर कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. ओके? तर आपलं दुसरं जे तत्व आहे ते आहे फक्त आजसाठी मी राग करणार नाही. नंतर आहे फक्त आजसाठी मी माझं काम प्रामाणिकपणे करेन. प्रत्येकाने जर स्वतःचं काम प्रामाणिकपणे केलं, शिक्षकांनी स्वतःचं काम प्रामाणिकपणे केलं. आज फ्री वर्कशॉप आहे, पण मी जर माझं काम प्रामाणिकपणे केलं नसतं तर 3 दिवसामध्ये फक्त रेकी शिकवली असती तर काय झालं असतं? तुमच्या माइंडमधील जो काही कचरा आहे तो निघून गेला असता. विचार कसा करावा, राग का नाही करायचा, नाही. मेंदू आपला कसा वर्क करतो, या गोष्टी काही जणांना माहीतही नसतील. पण त्या गोष्टी जर शिकवल्याच नसतील तर आज तुम्ही पवित्र मनाने, पवित्र जो तुमचा आत्मा आहे त्या पवित्र आत्म्याने ह्या ऊर्जा स्वीकारल्या असत्या का? म्हणजेच काय की प्रत्येकाने आजचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. जर मी माझं काम प्रामाणिकपणे करते तर तुम्ही इथे बसलाय, तुम्ही पण तुमचं काम प्रामाणिकपणे केलं नाही पाहिजे की नाही? जर तुम्ही तुमच्या आयुष्यातला 1 तास हो. या क्लासला देताय, कारण की हा क्लास जरी फ्री असला तरी हा क्लास फ्री नाहीये. कारण की तुम्ही लास्ट 2 तास तुम्ही ह्या क्लाससाठी दिलाय. बरोबर आहे? आणि तो महत्वाचा टाइम तुम्ही ह्या क्लाससाठी देताय. मग तो क्लास फ्री आहे का? क्लास फ्री आहे का? नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा टाइम नाही. क्लासला देताय. म्हणजे हा क्लास फ्री नाही. मग तो क्लास तुम्ही दिला पाहिजे की नाही? ओके? तर प्रत्येक व्यक्तीने जसं डॉक्टर हो. आहे, डॉक्टरांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. शिक्षकांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी देखील आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने जर आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर काही प्रॉब्लेम येणारच नाही. ओके? नेक्स्ट आहे फक्त आजसाठी मी सर्व सजीव प्राण्यांबद्दल प्रेमळ भावना ठेवी. प्रेमळ भावना ठेवी. जर तुम्ही प्रेमळ भावना ठेवलात तर हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. बरोबर आहे? जर तुम्ही प्रेमळ भावना ठेवलात तर तुमच्या हॅपी हार्मोन्स रिलीज होतील, जे तुमच्या माइंडवर खूप छान वर्क करायला भाग पडतील. ओके? आणि फक्त आजसाठी मी आभार मानत राहीन. ग्रॅटिट्यूड. माझ्याकडे हे नाहीये, ते नाहीये, हे सतत तक्रार करण्यापेक्षा तुम्हाला 2 हात आहेत, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. कारण तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला 2 डोळे आहेत, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. तुम्हाला 2 कान आहेत, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. एक दिवस शांत बसा आणि स्वतःच्या शरीराला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. कारण की तुमचं शरीर आज तुमच्यासाठी काम करतंय. कारण की आज जगात कितीतरी व्यक्ती आहेत, ज्यांना डोळे आहेत, ते बघू शकत नाहीत, तोंड आहे, बोलू शकत नाहीत.
कान आहेत, ऐकू शकत नाहीत. मग तुम्ही कधी ग्रॅटिट्यूड व्यक्त केलाय का? कधी तुम्ही आभार मानलाय का तुमच्या शरीराचं? कधी तुम्ही तुमच्या पायाचे आभार मानलाय का? तुमच्या एवढ्या शरीराचं वजन घेऊन तुमचे पाय दिवसभर फिरत असतात. कधी तुमच्या पायाचे तुम्ही आभार मानलाय का? तर आज थोडंसं 5 मिनिटं, जेव्हा क्लास संपेल तेव्हा नक्कीच 5 मिनिटं एकांतात बसून तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीराचे आभार मानायचे की आज हे संपूर्ण शरीर तुमच्यासाठी काम करतंय. बरोबर आहे? हे शरीर कोणासाठी काम करतंय? नक्कीच तुमच्यासाठी करतंय. बरोबर आहे का? ओके. हो, तर रेकी हिस्ट्रीला जाण्याआधी बरोबर आहे. उद्या सकाळी 4:15 वाजता आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात राहणार. ओके. रेकी लेवल 1चा शक्तिपात राहणार आहे. तर त्याचे काही नियम तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं, रेकी शक्तिपात देण्यासाठी तुम्ही मला दिसणं गरजेचं आहे. बरोबर आहे? जर तुम्ही मला दिसलातच नाही तर मी तुमच्याशी कनेक्शन स्थापन करू शकत नाही. मी ह्या ऊर्जा ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. दुसरा नियम काय आहे? 7 चक्र तुमची दिसली पाहिजे. ओके. जशा अश्विनी मेटे मॅम बसल्यात तसं तुम्हाला बसावं लागेल. अश्विनी मेटे मॅम जशा बसल्यात तसं तुम्हाला बसावं लागेल. बघा, दिसतायत की तेवढा एरिया तुम्हाला दिसावा. अगदी परफेक्ट 5:15ला बसायचं आहे. परफेक्ट 5:15ला तुम्हाला बसायचं आहे. छान तयार होऊन बसायचंय. घरच्या कपड्यामध्ये जो बसेल त्याला रिमूव्ह करण्यात येईल. मंदिरात जाताना तुम्ही घरच्या कपड्यामध्ये जाल का? नाही. जाणार आहात? नाही. स्वच्छ अंघोळ करून बसायचं, कारण की ही पवित्र ऊर्जा आहे. फक्त तुम्ही उद्या त्या ऊर्जा अनुभवून बघा. स्वतः तुम्ही दिवसभरात सांगा की मॅम दिवसभरात माझ्या आयुष्यामध्ये हे चेंजेस झाले. जसं मी तुम्हाला सांगितलं की 10 वर्ष एकाच हॉस्पिटलला त्या मॅम काम करतायत. 2 वर्षात पेमेंट वाढण्याची शक्यताच नव्हती. पण रेकी लेवल 1च्या शक्तिपातच्या पहाटेच त्यांनी तो मेसेज बघितला की त्यांचा इन्क्रीमेंट झाली आहे पेमेंटमध्ये. एवढी पवित्र ऊर्जा आहे आणि तेवढ्या पवित्र मनाने ती ऊर्जा त्यांनी ऍक्सेप्ट केली. तर तुम्हाला देखील तेवढ्याच पवित्र मनाने ती ऊर्जा ऍक्सेप्ट करायची आहे. त्यासाठी काही नियम की जमिनीवर बसताना आसन घेऊन बसायचे. ज्यांना जमिनीवर बसणं शक्य नाही त्यांनी चेअरवर बसा, पण पायाखाली आसन असावं. ओके. शक्तिपातला बसताना धूप, अगरबत्ती किंवा दिवा लावून बसायचं आहे. थोडंसं पाणी घेऊन बसा. थोडंसं पाणी तुम्हाला प्यावं लागेल शक्तिपात घेण्याआधी किंवा शक्तिपात झाल्यानंतर. छोटं बाळ असेल बाजूला तर प्रयत्न करा की तुमच्यापासून ते बाळ लांब राहील. घरातील जे पाळीव प्राणी आहेत ते तुमच्या अवतीभोवती फिरणार नाहीत याची जबाबदारी घ्या, कारण की तुम्ही जेव्हा शक्तिपात घेता तेव्हा वेगळ्या एनर्जीमध्ये असता आणि जर ते पाळीव प्राणी जर तुमच्या आजूबाजूला आलेत तर तुमचा एनर्जी फ्लो डिस्कनेक्ट होतो आणि मग तुम्ही म्हणाल की मॅडम मला त्या एनर्जी जाणवल्याच नाही. ओके. तर असं करायचं नाहीये. उद्या तुम्हाला प्रॉपर तयार होऊन, जे काही इन्स्ट्रक्शन आहे मी ग्रुपवर सेंड करेनच, पण प्रॉपर रेडी होऊन तुम्हाला रेकी लेवल 1च्या शक्तिपातसाठी बसायचं आहे. दुसरी गोष्ट, उद्या संध्याकाळी रात्री 9 वाजता, म्हणजे रात्री 9 वाजता आपण ज्या ऊर्जा तुम्ही घेणार आहात, आत्मसात करणार, त्याचं ऍक्टिव्हेशन होणार आणि उद्या रात्री तुम्ही अनुभवणार आहात की जे पाणी तुम्ही जे नॉर्मल पाणी रोज पिताय त्या पाण्याची चव बदलताना तुम्ही बघणार आहात. तुमच्या अफर्मेशनने रेकी ऊर्जांचा वापर केल्यानंतर तुमच्या अफर्मेशनने मिठाचा जो खारटपणा आहे तो थोडासा कमी झालेला तुम्ही अनुभवणार आहात. त्यामुळे उद्या रात्री प्रॅक्टिकलला बसताना 1 ग्लास पाणी आणि एका डिशमध्ये थोडंसं मीठ घेऊन बसायचं. ओके. आणि उद्याच तुम्ही अनुभवणार आहात की जर तुम्हाला शारीरिक लेवलवर कुठे पेन असेल, दुखणं असेल, खूप वर्षांपासूनचं पेन असू शकतं, पण उद्या नक्कीच तुम्ही अनुभवणार आहात की तुम्ही स्वतःच्या हाताने या ऊर्जांचा वापर करून ते पेन कमी करणार आहात. हे उद्याची प्रॅक्टिकल आहे. पण त्यासाठी तुम्हाला शक्तिपात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही शक्तिपात घेतला नाही आणि 5 दिवस अगदी मन लावून जरी तुम्ही क्लासला बसला तरी देखील त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे सगळ्यांची स्वतःची जबाबदारी आहे की तुम्ही उद्या पहाटे 4:15 वाजता रेडी राहायचंय रेकी लेवल 1च्या शक्तिपातसाठी. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? ओके. मॅम पुन्हा एकदा काम ग्रुप कर. रिमाइंड हो करा. ना. ओके. नक्की. चालेल.
तर आपण आता नेक्स्ट पार्टला येऊ. आपण काय शिकत होतो? हिस्ट्री ऑफ रेकी. आता बघा की तुम्ही योगा करताय, सगळेजण योगा करत असतील. आता योगा डे पण जवळ आले, बरोबर आहे. योगा मूळचा भारतातला आहे. तिथे आपले साधू मुनी योग करायचे की नाही? आपले साधू मुनी योग करायचे. पण आपली समज आहे, अगदी जरी कपडे म्हटलात तरी जे बाहेरच्या देशातून कपडे येतात ते ब्रँडेड, आणि आपल्या भारतामध्ये जे मॅन्युफॅक्चर होतात त्याला एवढी व्हॅल्यू नसते. त्याचप्रमाणे योगा जसा भारतातून बाहेरच्या देशामध्ये गेला आणि तिथे त्याचं पुन्हा बारसं केलं, योगाचं योग केलं, आणि तो योग आता इंडियामध्ये आला. आता सगळे लोक काय करतात? योगा करतात. पण आपले आधीचे जे पूर्वज आहेत ते काय करायचे? योग करायचे, बरोबर आहे. त्याप्रमाणेच रेकी देखील मूळची भारतातली. जर तुम्ही अथर्व वेदांमध्ये जर बघितलात तर अथर्व वेदांमध्ये देखील रेकीचा उच्चार केलेला आहे. मेडिसिन बुद्धा रेकी ही देखील तिबेटमध्ये इन्व्हेंट झालेली आहे. भगवान बुद्धांनी ज्या काही हिलिंग मोडॅलिटीज दिलेल्या आहेत जगाला, त्या कमलसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख केलेला आहे. ओके, कमलसूत्र नावाचा जो काही ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये देखील त्याचा उल्लेख केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल रेकी 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 म्हणजे काय? इथे असलेल्या प्रत्येक आईला सांगते, बाळ रडतंय, बरोबर आहे, बाळ रडतंय. तुम्ही बाळाला असं घेताय आणि 2-3 वेळा त्याच्यावरून हात फिरवताय, बाळ रडायचं थांबतं. अशी कुठची ऊर्जा तुमच्या हातामध्ये आहे ज्या ऊर्जांचा वापर करून त्या रडणाऱ्या बाळाला तुम्ही शांत करता? प्रत्येकाने अनुभवलेलं असं. अनुभवलंय की नाही? जे बाळ भरपूर रडतंय, पण त्या रडणाऱ्या बाळाला जेव्हा तुम्ही असं घेताय आणि त्यानंतर 2-3 वेळा जरी हात फिरवला तरी देखील ते रडणारं बाळ थांबतं. ही ऊर्जा कुठची आहे? नक्कीच रेकी ऊर्जा आहे, बरोबर आहे. तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहात, तुमच्या जवळची एखादी व्यक्ती कायमस्वरूपी तुम्हाला सोडून गेली, किंवा तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहात, पण त्याच वेळी तुमची जवळची व्यक्ती, दुसरी जवळची व्यक्ती येऊन तुमच्या डोक्यावरून हात फिरवते मायेने, तुम्हाला बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. ही कुठची ऊर्जा आहे? ही कुठची ऊर्जा? नक्कीच रेखी ऊर्जा आहे. म्हणजे ही ऊर्जा प्रत्येकामध्ये आहे. म्हणून त्याला म्हटलं जातं युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं. जसं आपल्या भारतामध्ये या ऊर्जेला प्राण ऊर्जा म्हणून ओळखलं जातं. या ऊर्जेला प्राण ऊर्जा म्हणून ओळखलं जातं. ओके, तर प्रभू रामचंद्रांनी तुम्हाला माहितलं असेल की अहिल्याला शापमुक्त केलं. प्रभू रामचंद्रांनी अहिल्याला शापमुक्त केलं, तेव्हा देखील त्यांनी अशीच ऊर्जा जी आहे ही पवित्र ऊर्जा यूज केली होती. स्पर्शाच्या माध्यमातून त्यांनी त्यांना शापमुक्त केलं होतं. भगवान श्रीकृष्णांनी कुब्जा नावाच्या दासीच्या पाठीवरून हात फिरवून त्या दासीचं जे कुबड होतं ते कायमस्वरूपी नष्ट केलं होतं. मग जर भगवान श्रीकृष्णांनी तेव्हा ह्या ऊर्जा वापरल्या आहेत, जर प्रभू रामचंद्रांनी ह्या ऊर्जा वापरल्या आहेत, म्हणजे या ऊर्जा नक्कीच भारतातल्या आहेत का चीनमधल्या आहेत का जपानमधल्या आहेत? नाही. जर त्या काळामध्ये ह्या ऊर्जा प्रभू रामचंद्रांनी वापरली आहे, श्रीकृष्णांनी वापरलेली आहे, तर नक्कीच ह्या ऊर्जा आपल्या भारतातल्या आहेत, ज्या आपल्या साधू संतांनी शोधून काढलेल्या. पण आता आपण बघणार आहोत की रेकीची हिस्ट्री काय आहे, का त्या रेकी ऊर्जांना जर आपण स्पर्श चिकित्सा म्हणतो या ऊर्जांना, जर इंडियामध्ये प्राण ऊर्जा म्हणतो, मग रेकी ऊर्जा, रेकी असं नाव का आलं, का आपण आज सगळेजण रेकी म्हणतो? तर तुम्हाला सांगितलं की रेकी हा शब्द जापानी शब्द आहे आणि डॉक्टर मिका उसुई हे जपान मधील होते, म्हणून त्यांनी त्यांच्या जे काही देशातील जी काही लँग्वेज आहे त्या लँग्वेजनुसार त्या ह्याला रेकी हे नाव दिलेलं आहे. ओके, तर बघा की स्पर्श चिकित्साची ऊर्जा यांच्यामध्ये अवगत होती प्रभू रामचंद्रांमध्ये, किंवा आपले जे काही श्रीकृष्ण असतील किंवा जे काही साधू संत असतील ते. ओके, पण काळाच्या ओघातून भारतातून ही ऊर्जा लुप्त झाली. डॉक्टर मिकाऊ सुई यांनी जपानला ऊर्जेचं रिडिस्कवर केलं. जपान हा मूळचा बौद्ध धर्म असलेला देश आहे, पण जिथे तिथे ख्रिश्चन धर्म आला तेव्हा तिथे
हे एका कॉलेजमध्ये डीन होते, म्हणजे मुख्याध्यापक होते, डॉक्टर मिकाऊ उसुई. आणि जेव्हा ते त्या कॉलेजचे मुख्याध्यापक होते तेव्हाच, तुम्हाला स्क्रीन दिसते का सगळ्यांना? आपले रेकी गुरु जे आहेत त्यांची हो स्क्रीन दिसते? एकच मिनिट हं. तर डॉक्टर मिकाऊ उसुई जेव्हा हो मुख्याध्यापक होते तेव्हा तिथे एका विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं की जसं ख्रिश्चन धर्मातील काही विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं की जसं प्रभू येशू, जसं येशू ख्रिस्तांनी स्पर्शाच्या माध्यमातून लोकांचे डोळे आले किंवा मृत लोकांना जिवंत केलं, तर अशी कुठची ऊर्जा आजही जगात आहे का की ज्या ऊर्जांचा वापर करून आपण आपल्या जे काही प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमला हील करू शकतो, आपण स्पर्श चिकित्सेच्या माध्यमातून स्वतःला हील करू शकतो? असे प्रश्न कोणी विचारले? तर त्या मुलांनी डॉक्टर मिकाउसू यांना विचारलं. ओके. तर या प्रश्नानंतर डॉक्टर मिकाउसू यांनी तेथील ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते अमेरिकेला गेले आणि यासाठी त्यांनी या विषयात PhD देखील केली. त्यांना त्यावेळी अशी काही ऊर्जा असते याची जाणीव झाली, पण ऊर्जा वापरायची कशी हे त्यांना समजलं नाही. ओके. ही ऊर्जा वापरायची कशी हे त्यांना समजलं नाही. त्यानंतर त्यांनी विचार केला की ख्रिश्चन धर्म 2000 वर्ष जुना आहे, पण बौद्ध धर्म यापेक्षाही जुना आहे. म्हणून त्यांनी बौद्ध धर्मातील वेगवेगळे ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली. बौद्ध धर्माचं साहित्य वाचून देखील त्यांना स्पष्ट कल्पना आली नाही. मग ते वेगवेगळ्या देशात जाऊन तेथील प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करू लागले. असं करता करता भारतामध्ये ते काशीमध्ये आले असं मानलं जातं. आणि काशीमध्ये येऊन त्यांनी संस्कृत भाषेचं अध्ययन केलं व वेदांचा अभ्यास केला. आणि तिथे त्यांना अथर्व वेदांमध्ये या ऊर्जांची माहिती मिळाली. आतापर्यंत ज्या धर्मांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला यावरून त्यांना हे ज्ञात झालं होतं की अशी ऊर्जा आहे ज्या ऊर्जांचा वापर करून आपण स्वतःला हील करू शकतो, स्वतःवर उपचार करू शकतो. पण शेवटी प्रश्न एकच होता की ऊर्जा वापरायची कशी? मग त्यांनी काय केलं की जपानमध्ये झेन ऋषी यांच्या गायडन्सने त्यांनी काय केलं की माउंट कोरिया नावाच्या पहाडीवर 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या करण्याचं ठरवलं. आणि ठरल्याप्रमाणे ते 21 दगड घेऊन माउंट कोरिया नावाच्या पहाडीवर गेले. आता 21 दगड का? तर त्यावेळी मोबाईल नव्हते, बरोबर आहे. तर 21 दिवस संपले हे कसे कळावं? तर एक दिवस संपला की एक दगड काढून ते बाहेर टाकायचे. असे 21 दगड घेऊन ते स्वतःसोबत माउंट कोरिया नावाच्या पहाडीवर ध्यान साधनेला बसले. तपश्चर्या सुरू झाली. 20 दिवस झाले आणि त्यांना टेन्शन यायला सुरुवात झालं की ज्या गोष्टीसाठी मी एवढे प्रयत्न करतोय आणि आता फक्त एकच दिवस राहिलेला आहे, तर आता असं काय करावं की ज्यामुळे मला काय होईल, ह्या ऊर्जा प्राप्त होतील. आणि 21व्या दिवशी अगदी जसं ब्रह्मांडाने शक्तिपात करावा, या युनिव्हर्सने शक्तिपात करावा, त्याप्रमाणे त्यांना असं जाणवत होतं की वरून काहीतरी बलून्स येत आहेत आणि त्या बलून्सवर काहीतरी सिम्बॉल दिसत आहेत. जसं आता बघा डॉक्टर मिकाउसू यांच्या बाजूला एक सिम्बॉल आहे, बरोबर. तर तो सिम्बॉल आहे जो रेकीचा सिम्बॉल आहे, जे आपण सेकंड लेवलला शिकतो. ओके. तर त्यांना काही सिम्बॉल दिसले आणि जणू काही ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला, त्याप्रमाणे त्यांच्या संपूर्ण ऑरा क्षेत्रावर, त्यांच्या संपूर्ण शरीरावर एक ऊर्जाचं वलय तयार झालं. ओके. आणि त्या ऊर्जांचं वलय त्यांना एवढं प्रसन्न झालं की त्या ऊर्जा आत्मसात झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की कधी मी एकदा लोकांच्या वस्तीमध्ये जातो आणि ह्या ऊर्जा मला आत्मसात झालेल्या आहेत, त्या ऊर्जा सगळ्यांना ओरडून सांगतो. आणि तुम्हाला माहितीये जसं त्यांना त्या ऊर्जा प्राप्त झाल्या, ते घाईघाईमध्ये खाली यायला निघाले पहाडीवरून. आणि पहाडीवरून खाली येता येता त्यांचा पाय एका दगडाला लागला आणि त्यांना त्या पायातून रक्त यायला लागलं. रक्त यायला लागलं, तुम्हाला माहितीये आपल्याला जरा जरी ठेच लागली आपण लगेच तिथे हात पकडतो. मग डॉक्टर मिकाउसू यांनी पण रक्त येतंय म्हणून तिथे हात पकडला. हात पकडल्यानंतर ते भळाभळा वाहणारं रक्त लगेच थांबलं. आणि डॉक्टर मिकाउसू यांनी रेकी ऊर्जांचा त्यांच्या आयुष्यामध्ये घेतलेला पहिला अनुभव, जो त्यांच्या पायाला ठेच लागल्यानंतर ते रक्त वाहत होतं, ते रक्त बंद झालं. त्यानंतर ते खाली आले. खाली आल्यानंतर तिथे एक झोपडी होती. त्या झोपडीच्या इथे म्हणजे जसं आपण आता बोलू हॉटेल, बरोबर आहे. तर त्या झोपडीमध्ये ते जेवणासाठी थांबले. तिथे थांबल्यानंतर त्यांनी त्या हॉटेल मालकाला काय सांगितलं
की मला पोटभर अन्न दे, मी 21 दिवस अन्न जेवलो नाही. आता तुम्हाला माहितीये, एक वेळेचा उपवास जरी तुम्ही धरला तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेवायला शक्य होत नाही, बरोबर आहे. आणि सायन्स काय सांगतं की जर तुम्ही उपवास केला असेल 20 दिवस, 21 दिवस उपवास केला असेल, किंवा जे काही आंदोलन करतात बघा, तर त्यांना डायरेक्ट हेवी अन्न दिलं जात नाही. तर पहिलं ज्यूस देतात, पाणी देतात, बरोबर आहे, आणि त्यानंतर हेवी फूड देतात. पण डॉक्टर मेका हुसेन यांनी सांगितलं की नाही, मला पोटभर अन्न जेवायचं आहे. आणि त्यांच्या हट्टापायी त्या हॉटेल मालकाने त्यांना पोटभर अन्न दिलं. आणि त्यानंतर रेकी ऊर्जांचा त्यांना शक्तिपात झाला होता, त्यामुळे त्यांना त्या अन्नाचा कोणताही साईड इफेक्ट झाला नाही. ते अन्न वाढण्यासाठी एक मुलगी त्यांच्या जवळ आली होती, अन्न वाढण्यासाठी, आणि ती होती त्या हॉटेल मालकाची नात. आणि त्या मुलीची दाढ दुखत असल्यामुळे तिला इथे सूज आली होती. त्यांनी त्या हॉटेल मालकाला त्यांची परमिशन घेतली, आणि परमिशन घेतल्यानंतर त्यांनी स्पर्शाच्या माध्यमातून त्या मुलीचं जो काही पेन होतं ते पेन त्यांनी कमी केलं. आणि अशा प्रकारे डॉक्टर मिका उसूंनी जो पहिला पेशंट ट्रीट केला, स्पर्शाच्या माध्यमातून ज्याला हील केलं, ती ती मुलगी होती. त्यानंतर ते स्वतःच्या वस्तीमध्ये आले, आणि ह्या ऊर्जा प्राप्त ज्या त्यांनी केलेल्या आहे, 21 दिवस अन्न पाणी त्यागून ह्या ऊर्जा आपण प्राप्त केलेल्या आहेत, त्या ऊर्जा इतर लोकांच्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी घडावं यासाठी यूज करावं असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी काय केलं, तर बेघर जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये जाऊन त्या लोकांना हील करण्याचा प्रयत्न केला. आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी स्वतःची तिथे एक झोपडी बांधली, आणि ते इतरांना हील करायला सुरुवात केली. बघता बघता काय व्हायला लागलं की त्यांनी एखाद्या पेशंटला हील केलं तर ती व्यक्ती तिथून बाहेर जाऊन चांगल्या वस्तीमध्ये राहायला लागली. असं बरेच दिवस करता करता नंतर त्यांना जाणवलं की ती व्यक्ती हील करून चांगल्या वस्तीमध्ये जाते, पण काही दिवसानंतर ती पुन्हा त्या वस्तीमध्ये येते, पुन्हा तिला हिलिंग देतोय, परत पुन्हा ती चांगल्या वस्तीमध्ये जाते, आणि पुन्हा ती तशीच त्या बेघर वस्तीमध्ये येते. मग मात्र त्यांना प्रश्न पडला की एवढी पवित्र ऊर्जा, 21 दिवस अन्न पाणी त्यागून मी ह्या ऊर्जा आत्मसात केलाय, मग त्याचा रिझल्ट का मिळत नाही. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी डॉक्टर मिका उसूई पुन्हा झोपडीमध्ये गेले आणि ध्यानाला बसले. आणि जेव्हा ते ध्यानाला बसले तेव्हा त्यांना दोन गोष्टी प्रखरतेने दृष्टीस आल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे, तुला इथे कोणी बोलवलं होतं का? बोलवलं होतं का? डॉक्टर मिका उसूई यांना त्या बेघर वस्तीमध्ये कोणी बोलवलं होतं का? नाही. त्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर मिका उसूई यांकडे नाही असं होतं. आणि दुसरा प्रश्न होता की या ऊर्जांच्या मोबदल्यात तू काही इतरांकडून घेतलं होतं का? काही मोबदला घेत होते डॉक्टर मिका उसूई? नाही. याचाच अर्थ काय, तर जोपर्यंत तुम्हाला एखादी व्यक्ती रेखी मागत नाही तोपर्यंत रेखी ऊर्जा कोणाला द्यायची नाही. दुसरी गोष्ट, जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीकडून मोबदला घेत नाही, मग तो मोबदला कशाचाही असेल, जोपर्यंत तुम्ही मोबदला घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला रेखी ऊर्जा द्यायचे नाही. तेव्हापासून डॉक्टर मिका उसूई यांनी 2 नियम जगाला दिले. एक नियम काय, तर जोपर्यंत व्यक्ती रेकी मागत नाही तोपर्यंत रेकी रेकी द्यायची नाही. आणि दुसरा नियम म्हणजे एनर्जी एक्सचेंज शिवाय रेकी ऊर्जा द्यायची नाही. आतापर्यंत मी फ्री क्लास देत होते, हा पण क्लास फ्री आहे. पण यावर्षी काहीतरी वेगळं ठरवलं की आपण आपल्या गुरूंच्या पुढे जायचं नाही. कारण की गुरु असावा ज्ञाता आणि शिष्याची लीनता, या उक्तीप्रमाणे जर काम करायचं ठरवलं, तर जे डॉक्टर मिका उसूई यांनी नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांना फॉलो करून यावर्षी एक संकल्प केलेला आहे की जस्ट फक्त आजच्या दिवशी तुम्हाला एक QR कोड येईल ग्रुपला. तुम्हाला वाटलं 1 रुपया द्यावा, 1 रुपया द्या. तुम्हाला जेवढी अमाऊंट तुम्हाला या क्लाससाठी द्यायची असेल तेवढी द्या. तुमच्या नावाने ती सेव्ह केली जाईल. आणि जेव्हा एखाद्या अशा स्कूलसाठी किंवा एखाद्या विद्यार्थ्याला, ज्याला खरंच विद्यार्थ्याला शिक्षणासाठी गरज आहे, तर त्या विद्यार्थ्याला ती देण्यात येईल, आणि तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील. ओके, त्याचे डिटेल्स मिळतील, आणि तुम्ही जे अमाऊंट पे करणार आहात ते ग्रुपमध्येच टाका. मग सगळ्यांचं पे करून झाल्यानंतर ग्रुपमध्ये मी ते किती काउंट होत आहेत ते मी सांगणार आहे. ओके, आणि त्याचे डिटेल्स की बाबा या पैशांचं आपण काय केलं, हे एवढी पारदर्शकता नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. एकही रुपया, कारण की ह्या ऊर्जा खूप पवित्र आहेत, एकही रुपया नाही, पण ऍज पर रूल, जर रूल आपल्या गुरूंनी दिलेला आहे तर तो रूल पण फॉलो करायचा आहे. पण माझं कमिटमेंट आहे की तुम्हाला फ्री
वर्कशॉप आहे, वर्कशॉप फ्री राहील. जेव्हा तुम्हाला वाटलं तर उद्या शक्तिपात होणार आहे. शक्तिपात नंतर तुम्हाला जर वाटलं तर एकदाच मी फक्त ग्रुपला एक क्यूआर कोड सेंड करेन. वाटलं तर पे करायचं आणि तुम्ही पे केलेल्या अमाऊंटची जे काय केलंय त्या अमाऊंटचं तर ते तुम्हाला सांगण्यात येईल त्याच ग्रुपवर. ओके. तर पुढच्या सेशनला येऊया की डॉक्टर मिका उसूने सांगितलेले हे 2 नियम तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी फॉलो करायचे आहे. ओके. त्यानंतर डॉक्टर मिका उसे यांनी काय केलं की आता डॉक्टर मिका उसे हे रेकीचे ग्रँडमास्टर, त्यानंतर हयाशी सर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कार्य कोणी केलं असेल तर हे हवायो टकाटा. आता या लेडीज आहेत म्हणून त्यांचं कार्य मोठं आहे का? तर नक्कीच नाही. हवायो टकाटा या अशा महिला आहेत, तुम्ही नाव लिहून ठेवा आणि गुगलवर सर्च करा. हवाई टकाटा या अशा महिला आहेत ज्या मूळच्या जपानच्या, लग्न करून त्या अमेरिकेमध्ये सेटल झालेल्या, पण त्यांना 30व्या वर्षी कॅन्सर झाला. 30व्या वर्षी कॅन्सर झाल्यानंतर तुम्हाला माहिती असेल की त्या काळामध्ये ऍडव्हान्स केमोथेरपी अवेलेबल नव्हती. केमोथेरपी अवेलेबल नव्हती, कुठच्याही ऍडव्हान्स लेवलच्या टेक्निक अशा अवेलेबल नव्हत्या त्या व्यक्ती स्वतःला त्या कॅन्सरमधून ठीक करू शकेल. मग डॉक्टर हवाई टकाटा यांना समजलं की जपानमध्ये असे गुरु आहेत ज्या गुरु दिव्य रेकी शिकवत आहेत आणि या ऊर्जांचा वापर करून मी स्वतःला हील करू शकते. आणि त्यांनी स्वतःवर 6 महिने रेकी हिलिंग दिली. 30व्या वर्षी कॅन्सर झालेली महिला वयाच्या 80 वर्षा जगली विदाऊट केमोथेरपी. ही आहे रेखी ऊर्जा. जर तू विचार करा की जर हवाई टकाटासारख्या महिला जर 30व्या वर्षी कॅन्सर होऊन 80 वर्ष जगतायत या रेखी ऊर्जांचा वापर करून, तर तुमचं छोटं मोठं जे काही मायग्रेन असेल, नी पेन आहे, कंबरदुखी आहे किंवा जे काही तुम्हाला डिप्रेशन, एन्झायटी हे जे काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम मधून तुम्ही बाहेर पडू शकता का? नक्कीच. नक्कीच तुम्ही या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडू शकता. बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही रेखी ऊर्जांच्या माध्यमातून त्या बिझनेसच्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडू शकता. मनी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तुम्ही त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडू शकता. बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीने पैसे घेतलेत, पैसे रिटर्न करत नाहीयेत, तर रेकीमध्ये आपण हे देखील शिकवतो की समोरच्या व्यक्तीच्या माइंड बरोबर कनेक्ट कसं व्हायचं आणि आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी कशा त्या व्यक्तीकडून करून घ्यायच्या. फक्त तुमचा जो काही तुम्ही त्या जे काही मागताय दिव्य रेकी शक्तीकडे त्या गोष्टीमध्ये तुम्ही खऱ्या असल्या पाहिजे. जर कोर्ट कचेरी चालू आहे, कोर्टात केस आहे, तर ती केस जिंकण्यासाठी देखील दिव्य रेकी शक्ती मदत करते. काल तुम्हाला सांगितलंय की घरामध्ये एवढं वातावरण खराब की वडील आजारी आहेत, आजी आजारी आहे, एकटी आई कमवती, अगदी लहान वयामध्येच वडिलांचा बिझनेस सांभाळावा लागला. अशा ह्याच्यामध्ये देखील त्या मुलाने 87% मार्क मिळवले. ओके. अशा मॅम एक डाऊट. विचारा मॅम. म्हणजे मला असं विचारायचंय की क्लॅरिटी ऑफ थॉट्स येणार का? म्हणजे जसं मी कन्फ्यूज आहे माझ्या करिअर बाबतीत, म्हणजे मी सीए फायनलला आहे, तर मग मी अभ्यास करू का मी जॉब करू? म्हणजे असं या स्टेजला आहे. म्हणजे मी 2 अटेम्प्ट दिले तर माझं क्लिअर नाही झालं. मग मी विचार करते की मी जॉब करू. म्हणजे असं क्लॅरिटी ऑफ थॉट्स नाहीये माझ्याकडे. म्हणजे ते येईल का याच्याने? नक्कीच शक्य होईल आणि आपण लास्ट डेला पेंडुलम डाउजिंग शिकतो. पेंडुलम डाउजिंग जे शिकतो ना त्यामध्ये ओके. यस नो चे आन्सर तुम्हाला मिळतात. ओके. पेंडुलम डाउजिंग जशी रेखी ऊर्जा आहे तसंच पेंडुलम डाउजिंग आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवू शकता. दुसरी गोष्ट की प्राणऊर्जा हिलिंग सेंटरचं असा एक ग्रुप आहे जे ऑलरेडी जुने स्टुडंट आहेत त्या स्टुडंटचा एक ग्रुप आहे ज्यांनी एंजल थेरपी शिकलेत किंवा रेखी ऊर्जा शिकले. तर असे जे स्टुडंट आहेत ज्या स्टुडंटला पुढे जाऊन काहीतरी करायचं असेल तर त्या स्टुडंटसाठी किंवा एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी काय केलं जातं, आपल्या पूर्ण फॅमिली करून हिलिंग दिलं जातं, ज्याचा रिझल्ट खूप छान. आनंद सर, रिझल्ट आहे की नाही? रिझल्ट आहे की नाही? आपली जी फॅमिली आहे प्राण ऊर्जा हिलिंग सेंटर, आहे मॅडम. तर त्या हिलिंग सेंटर कडून तुम्हाला आहे मॅडम. फ्री मध्ये हिलिंग दिलं जातं. मग एखादी व्यक्ती खूप सिरियस असेल
एखाद्या व्यक्तीला बरं नाही. तुम्हाला काय सांगितलं की माझ्या स्टुडंटनी 3 दिवसामध्ये एक पेशंट कोमामध्ये गेला होता, त्याला 3 दिवसामध्ये कोमामधून काढलं. डॉक्टरला म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता हे वाचू शकत नाही. आणि जेव्हा त्यांना आयसीयू मधून बाहेर काढलं तेव्हा डॉक्टरांना प्रश्न पडला की हे कसं शक्य. फक्त 3 गोष्टी मी सांगते. मी तुमची जॉईन करू शकतो. ट्रस्ट, ट्रस्ट आणि ट्रस्ट. तुम्ही जर ह्या गोष्टीवर ट्रस्ट ठेवला तर नक्कीच तुम्हाला जर सीए क्लिअर करायचं असेल तर सेकंड लेवलला किंवा आपण क्रिस्टल थेरपी या कोर्स बरोबर फ्री शिकवतो. तर रेकी ऊर्जांचा वापर करून क्रिस्टलचा यूज करून आपण स्वतःसाठी ग्रीड कसं लावायचं आणि ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी हिलिंग कसं स्वतः द्यायचं हे देखील तुम्हाला शिकवलं जातं. ओके. जर एखाद्या व्यक्तीला जॉब मिळत नाहीये तर त्याच्यासाठी हिलिंग कसं द्यायचं. एखाद्या व्यक्तीला क्रोनिक डिसीज आहे, जसं की आता खूप वर्षांपासून आलेल्या डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, हे खूप वर्षांपासून चालत आलेले डिसीज आहेत. मग त्या डिसीज मधून बाहेर येण्यासाठी कसं हिलिंग द्यायचं हे तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जातं. आता तुम्ही म्हणताय की मी जॉब करू का हे करू. आता वंशिका मॅमला विचारा, खरोखर जे मी तुम्हाला सांगते की 10 वर्ष एकाच हॉस्पिटलमध्ये काम करतायत, 2 वर्ष पेमेंट इन्क्रीमेंटचं कुठचाहीच हे नव्हता. वंशिका मॅमला विचारा की त्यांनी लेवल 1च्या फर्स्ट डेलाच त्यांना रिझल्ट मिळाला. पण जर असा तुमचा विचार असेल की खरंच रेकी ऊर्जा काम करेल का, जिथे प्रश्नचिन्ह आलं तिथे समजायचं 1% डाऊट 100% आउट. 1% जरी तुम्ही डाऊट केला या ऊर्जेवर तरी 100% ती ऊर्जा तुम्हाला स्वीकारणार नाही. आज ग्रुपमध्ये किती लोक होती, ही ऍडव्हर्टाईज किती लोकांनी बघितली असेल. महाराष्ट्रभर ऍडव्हर्टाईज लागते, पण रेकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आली का. तुम्ही रेग्युलरला मेसेज टाकताय ग्रुपवर की मला हा रिझल्ट मिळतोय, तुम्ही सगळ्यांनी जॉईन करा, तरी देखील ग्रुपमध्ये जसं हवं तशी आता संख्या आहे का, तेवढे स्टुडंट जॉईन झालेत का, नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्ही रेकीला स्वीकारलंय की रेकीने तुम्हाला स्वीकारलंय. काय मॅम, तडके मॅम, काय आहे याचा आन्सर. तुम्ही रेकीला स्वीकारलंय की रेकीने तुम्हाला स्वीकारलंय. रेकीने स्वीकारलंय. बरोबर आहे. रेकीने तुम्हाला स्वीकारलंय. आणि जर रेकी ऊर्जा तुम्हाला स्वीकारत असतील, या ऊर्जा जन्मता तुम्हाला देवाने दिलेल्या आहेत, मग या ऊर्जांचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य असं कुठचंच हे नाहीये, कुठचंच कारण नाही ज्या कारणाचं सोल्युशन, ज्या क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला रेकीमधून मिळू शकत नाही. जर एक लेडीज 3ऱ्या वर्षी कॅन्सर होऊन 80 वर्ष जगते रेकी हिलिंग करून, त्यावेळी काय सांगितलं मी, ऍडव्हान्स केमोथेरपी अवेलेबल नव्हती, कुठचीही मेडिसिन अवेलेबल नव्हती. आणि आज तुम्हाला माहित असेल, जरी रेकी ऊर्जा डॉक्टर मिकाऊ सुई यांनी जपानमध्ये रिइन्व्हेंट केली असेल तरी देखील आज रेकीचं मूळ केंद्र अमेरिकेला मानलं जातं. तुम्ही सर्च करू शकता. त्याचं कारण आहे हवायो टकाटा. त्यांनी काय केलं, प्रत्येक देशामध्ये जाऊन 21 ग्रँड मास्टर तयार केले. आणि त्या ग्रँड मास्टर मध्ये जसं गुरु शिष्य परंपरेनुसार माझे गुरु 10व्या नंबरला येतात आणि त्यांच्याकडे शिकलेलो आम्ही, त्यांचे शिष्य, मी 11व्या नंबरला येतो. समजलं. एवढी पवित्र ऊर्जा आहे. फक्त काय सांगते मी, डाऊट नाही करायचं. तुम्ही जो श्वास घेताय त्या ऑक्सिजनला तुम्ही बघितलंय का. पण तुम्हाला माहितीये तुम्ही घेणाऱ्या श्वासामध्ये ऑक्सिजन आहे, जे ऑक्सिजन ब्लड मध्ये मिक्स होतं आणि संपूर्ण शरीरामध्ये फिरतंय. बघितलंय का तुम्ही, नाही. तरी पण तुमचा विश्वास आहे. तुम्ही ऑक्सिजन इनहेल करताय आणि हो. एक्झेल तुम्ही कार्बन डायऑक्साईड करताय. जर ती गोष्ट तुम्हाला दिसत नाहीये आणि उद्या तुम्ही अनुभवणार आहात की ह्या ऊर्जा किती म्हणजे किती पवित्र आहेत आणि किती तुमच्या आयुष्यामध्ये चेंज करू शकतात. आता उदाहरण बघायचं, कोणाला नी पेन होतोय का सांगा, कोणाला शोल्डर पेन होतोय तर सांगा. आता कोणाला नी पेन होतोय का, आता होत असेल तर सांगायचं, होता असं नाही. आता लाईव्ह मध्ये कोणाला नी पेन होतोय का, आपण हिलिंग घेऊया. नी पेन होतोय किंवा शोल्डर पेन होतोय, बॅक पेन कोणाला बॅक पेन होतोय, शोल्डर पेन मला. कोणाला होतोय. सीमा मॅम, शोल्डर पेन होतोय. ओके. डाव्या हाताला होतोय की उजव्या हो हाताला, मॅम. डाव्या हाताला होतोय की उजव्या हाताला होतोय. डाव्या ओके. डावा हात डाव्या असा धरा, हाताला. डावा हात असा धरा.
मला दिसला पाहिजे. पेन वगैरे तुमच्याकडे आहे आता? पेन वगैरे काही आहे? पेन आहे. ओके. तर आता पेनने इथे ह्या एरियामध्ये तुम्हाला बघायचंय की कुठे तुम्हाला पेन होतोय का, असा पेनफुल पॉइंट दिसेल तुम्हाला. इंडेक्स फिंगरच्या इथे बघा की तुम्हाला पेन होतोय का. एक पॉइंट मिळेल इंडेक्स फिंगरच्या इथे की तुम्हाला भरपूर पेन होतोय, आई ग असं वाटेल इंडेक्स फिंगरला. वर वर हा एवढा भाग आहे ना, ह्या एवढ्या भागामध्ये बघा इथे कुठे तुम्हाला पेन वाटतोय का वरच्या बाजूने. हे बघा कुठे प्रेस करते ते, माझं बोट दिसतंय तुम्हाला इथे वरून, इथे किंवा इथे. जाणवला पेन? जाणवला पेनफुल पॉइंट? जाणवला? जाणवला. ओके. तिथे 20 टाइम प्रेस करा. थोडा वेळ माझा व्हिडिओ ऑफ करते. 20 टाइम प्रेस करा. डोळे बंद करा. कुणाल मॅम तुम्ही? मी कुठून आहात मॅम तुम्ही? पुण्यावरून आहे. ओके. पेन थोडा कमी झालाय मॅम. हात वर करून बघा. हाताला पेन नाही, शोल्डरला पेन. थोडा शोल्डरचं पेन कमी झालंय का? कमी झाले. थोडस एकदम हलकं वाटते, का वाफ गेल्यासारखी वाटते. कमी वाटतंय? हो. व्हेरी गुड. समजलं तुम्हाला सगळ्यांना? लाईव्ह उदाहरण बघितलं तुम्ही? बघितलं का? अजूनही डाऊट आहे रेखी ऊर्जांवर? आता काय करायचंय? कट 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 डिलीट डिलीट. आता सगळ्यांना तुम्हाला हिलिंग करायला उद्या शिकवणार आहे. स्वतःचं हिलिंग कसं करायचं हे आपण उद्या बघायचंय. ओके. एक फक्त एक्झाम्पल की खरंच रिझल्ट मिळतो का, अजूनही ज्यांच्या मनामध्ये का हा प्रश्न आहे ना, असं होतं का, तर त्यांच्यासाठी यस नक्कीच. जर तुम्ही त्या ऊर्जा पवित्र मनाने स्वीकारल्या तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. उद्या तुम्हाला शिकवणार आहे की तुम्हाला स्वतःला हील कसं करायचं. ओके. त्यामुळे थोडंसं वेट करा. तर आज तुम्ही काय शिकलाय त्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न आहेत तर विचारा बघू. आज आपण रेखीची 5 तत्व शिकलोय. कोण सांगू शकेल 5 तत्व काय आहेत? रेखीची 5 तत्व कोण सांगेल? वरी राग नाही येऊन द्यायचं, हॅपी राहायचं. फक्त आजच्या दिवशी हे विसरू नका. हॅपी उद्या राहायचंय का आणि आजचा दिवस रडायचंय का? नाही. फक्त आजच्या दिवशी मी राग करणार नाही. जर आज नाही केलात पुन्हा उद्या तुम्ही म्हणणार की आजच्या दिवशी मी राग करणार नाही, म्हणजे कधीच तुम्ही राग करणार. त्यामुळे रेखी काय शिकवते? आजचा दिवस जगायला शिकवते, वर्तमानाच्या क्षणांमध्ये जगायला शिकवते. फक्त आजचे दिवस मी काळजी करणार नाही. ओके. व्हेरी गुड. फक्त आजसाठी मी राग करणार नाही. व्हेरी गुड. चला सांगा एका एकाने. फक्त आजसाठी मी माझं काम प्रामाणिकपणे करीन. व्हेरी गुड. फक्त आजसाठी मी आभार मानत आहे. व्हेरी गुड. फक्त आजसाठी मी सर्व सजीव प्राण्यांबद्दल प्रेमळ भावना ठेवीन. व्हेरी गुड. अच्छे स्टुडंट मी ना सब. आजसाठी मी आभार मानत आहे. व्हेरी गुड. फक्त आजसाठी मी आभार मानत आहे. सगळ्यासाठी आभार ग्रेटफुल मानत राहील. आहे. प्रत्येकाने ग्रेटफुल राहा.
तक्रार जे करताय ना त्या तक्रारी त्या जे तुम्ही कंप्लेंट करत आहात या 5 दिवसांमध्ये कंप्लेंट कडून completion कडे यायचं. काय करायचंय या 5 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कंप्लेंट ज्या आहेत त्या कंप्लेंट करून आपल्याला completion कडे यायचं आहे. रेकी म्हणजे काय समजलं सगळ्यांना? रेकी म्हणजे काय समजलं का? हो मॅम. ओके. रेकी तुमच्यामध्ये जन्मताच देवाने दिलेली आहे. ही ऊर्जा पवित्र आहे. ही तुम्ही ऍक्सेप्ट केलाय. या ऊर्जांचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हो. सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी यूज करू शकता. यामध्ये काही डाऊट नसायलाच पाहिजे. नो मॅम. बरोबर आहे. डाऊट नसला पाहिजे कारण 1% डाऊट 100% आउट. आउट. व्हेरी Out. तर आजच्या सेशन बद्दल काही तुम्हाला बोलायचं असेल तर सांगा. आपण एक गोष्ट विसरलो की तुम्ही कुठून आहात ते थोडंसं चॅट बॉक्स मध्ये टाका. आपण हे फर्स्ट डेलाच विचारतो की आपल्याला समजतं की आपल्या महाराष्ट्रातून कुठून कुठून सगळेजण जॉईन झालेले आहेत. तर तुम्ही कुठून जॉईन झालेले आहात म्हणजे सगळ्यांना समजेल की आपल्या फॅमिली मेंबर्सची लोक कुठून आहेत. पुणे. 1 मिनिट मी चॅट बॉक्स ओपन करते. ओके. व्हेरी गुड. पुणे, वसई, पुणे, बदलापूर, चिंचवड, पुणे, 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 कोकण. कोकण कुठे सर? सांगली, पुणे, रायगड, धुळे, नाशिक, वाई, गोवा, नंदुरबार, मालवण. ओके. कारण मी सावंतवाडीची आहे. ओके. निरावित. तर संपूर्ण महाराष्ट्रातून व्हेरी गुड. नवी मुंबई, आंबेगाव, संपूर्ण महाराष्ट्रातून आपली ही फॅमिली एकत्र झालेली आहे. एकमेकांना काय करण्यासाठी? हेल्प करण्यासाठी, एकमेकांच्या दुःखातून एकमेकांना बाहेर काढण्यासाठी. ओके. अंकिता मॅम गोवा. मॅम गोवाला कुठे? अंकिता मॅम गोवाला कुठे? बोला. आजच्या सेशन मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट कुठची? जर तुम्ही एकत्र आलाय फॅमिली मेंबर म्हणताय वाटला. आजच्या सेशन मध्ये बेसिकली सगळ्यात रेकीचे जे 5 नियम आहेत हम्म, 5 नेम. रेकीचे 5 बेसिकली 5 किती जण नियम फॉलो जे शिकलो करणार आपण आहेत? रेकीमध्ये हे 5 नियम. लेडीजने काय करायचंय? जेवढ्या आपल्या बहिणी आहेत त्यांनी काय करायचंय? जिथे तुम्ही जास्त वेळ असता तिथे ते स्टिच करायचे. कुठे असता जास्त वेळ? एकतर किचन नाहीतर दुसरा आरशासमोर. बरोबर आहे. जर राग नाही केलात, आनंदात राहिलात, जेवणामध्ये आनंद जाईल. बरोबर आहे. त्यामुळे 2 ठिकाणी नक्की लावून ठेवा. एकतर आरशासमोर आणि कारण की 2 ठिकाणी तर आपलंच प्रभुत्व असतं, तिथे पुरुषांचा विषयच येत नाही. दुसरं किचन मध्ये नक्की लावून बघा. अगदी छान फ्रेम बनवा किंवा गुगलवर छान छान त्याच्या इमेजेस आहेत. तर त्या इमेजेस डाउनलोड करा, मस्त फ्रेम बनवा आणि ते तिथे चिकटून ठेवा. कोण जर तुमच्या घरी एखादा पाहुणा आला तर त्याला प्रश्न पडला पाहिजे की हे कुठच्या देवाची मूर्ती आहे. बरोबर आहे. जे ते सेंटेन्स तुम्ही लावून ठेवलं की ही कुठची देवाची मूर्ती आहे की तुम्ही अगदी किचन मध्ये त्याला लावलाय. पण खरोखर त्या 5 ज्या काही सेंटेन्स ना एवढे महत्वाचे आहेत की तुम्ही जर ते फॉलो केला तर नक्कीच प्रत्येक फॅमिली मेंबर्स मध्ये ते चेंजेस होईल. तर बोला, कोणाला बोलायचंय? आजचा सेशन कसा वाटला? आजच्या सेशन मध्ये काय तुम्हाला चांगलं वाटलं? मी तर आज पहिल्यांदा आलो पण मला खूप छान वाटलं. 5 नियम पण छान वाटले आणि ते 1% डाऊट 100% डाऊट ते आवडलं. आणि प्रत्येक जन्मता रेकी गोष्टीसाठी तुमच्या फॉलो आतमध्ये करा. स्वतःवर विश्वास नाहीये, स्वतःला कॉन्फिडन्स वाटत नाहीये, ह्याच्यामध्ये पण जर मी माझ्यावर 1% जरी डाऊट करते तर नक्कीच माझा कॉन्फिडन्स 100% आउट होणार आहे. बरोबर आहे. तर हे सेंटेन्स पण खूप छान आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना ह्या गोष्टी शिकवू शकता. बोला सर.
खूप छान वाटलं मॅम. 2 दिवस मिस केले, पण मी ते भरून काढेल असं वाटतंय. थँक्यू. ओके. 2 दिवसाचा रेकॉर्डिंग ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे. एकदा बघून घ्या. तुम्ही कुठच्या ग्रुपमध्ये आहात ते बघा. अदरवाईज ज्या ग्रुपमध्ये तुम्ही असाल त्या ग्रुपचा एक नंबर ऍडमिन म्हणून आहे. त्या ऍडमिन नंबरला एक मेसेज करा की मला रेकॉर्डिंग पाहिजे. तुम्हाला लगेच रेकॉर्डिंग. ओके? चालेल. बोला दडके मॅम, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं मॅम. म्हणजे खूप क्लॅरिटी आली आहे. जे डाऊट्स होते बऱ्याच गोष्टींचे ते खूप क्लिअर होत आहेत आणि उद्या आणखीन होतील याची अपेक्षा आहे. नक्कीच. उद्याचा दिवस म्हणजे पुनर्जन्म आहे तुमचा, असं मी म्हणते. उद्याचा दिवस पुनर्जन्म आहे. तेवढ्याच पवित्र ऊर्जांनी तुम्ही बसा की खरंच ह्या ऊर्जांनी काय होऊ शकतं Yes, का, ma'am. असं म्हणू नक्कीच. नका. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला रिपीट करते, जे स्टुडंट लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या 5:15 वाजता शक्तिपात होणार आहे. वेळेत जॉईन करा. व्हिडिओ ऑन असला पाहिजे. व्हिडिओ ऑफ असेल तर शक्तिपात होऊ शकत नाही, तुमच्यासोबत कनेक्शन होऊ शकत नाही. शक्तिपात घेतला नाहीये आणि तुम्ही फक्त उठायला होत नाहीये किंवा मला जागच आली नाही, अलार्म वाजला नाही, अलार्म वाजून गेला, ज्यांना कारणं द्यायचे त्या आपल्या आयुष्यामध्ये कधी सक्सेस होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला बदल ऍक्सेप्ट केलाच पाहिजे. जर तुम्ही रोज 7 वाजता उठत असाल तर एक बदल उद्याच्यासाठी की तुम्ही 5 वाजता उठलं पाहिजे आणि व्यवस्थित अगदी छान रेडी होऊन तुम्हाला बसायचं आहे 5:15ला. आसन घेऊन बसायचं आहे. ओके? डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही. ज्यांना जमिनीवर बसणं शक्य नाहीये खुर्चीवर बसा, पण पाय डायरेक्ट जमिनीवर ठेवायचं नाही. आसन पायाखाली असलं पाहिजे. 1 ग्लास पाणी तुमच्या सोबत असलं पाहिजे. धूप, अगरबत्ती किंवा दिवा लावून तुम्ही बसायचं आहे. ओके? अजून एक सूचना, लहान बाळ जर असेल तर थोडं 10 ते 15 मिनिटाचा शक्तिपात असतो. मिस्टरांना सांगा की प्लीज तुम्ही 10-15 मिनिटं फक्त का होईना तुम्ही त्या बाळाची जबाबदारी घ्या. कारण की जर बाळ लहान आहे आणि जर तुम्ही रेकी ऊर्जा ऍक्सेप्ट केली तर तुम्हाला मी सांगते की तुम्हाला कधी डॉक्टरकडे जायची गरज लागणार. ज्यांचा ऑलरेडी शक्तिपात झालेला आहे त्यांनी शक्तिपात अटेंड करायचा नाही, स्नेहा मॅम. ओके? ज्यांचा शक्तिपात झालेला आहे, असं नाही की इथेच. स्नेहा मॅमचा क्वेश्चन मला समजला, त्यांनी हँड रेज केला तेव्हाच. ज्यांचा शक्तिपात झालेला आहे त्यांनी शक्तिपात अटेंड करायचा नाही, पण रात्री जे ऍक्टिव्हेशन होणार आहे ते तुम्ही अटेंड करू शकता. ओके? पेट्स ॲनिमल्स जर तुमच्या आजूबाजूला येत असतील तर थोडीशी जबाबदारी घ्या की जर तुम्ही त्या ऊर्जा ऍक्सेप्ट करताय आणि त्यावेळी जर मांजर, कुत्रं जर तुमच्या आजूबाजूला आलं तर एनर्जी डिस्टर्ब होते. पुन्हा एक गोष्ट आवर्जून सांगते की जर तुम्ही शक्तिपात ग्रहण केला नाही तर 5 दिवस तुम्ही क्लास करून त्याची व्हॅल्यू 0 आणि हा क्लास शक्तिपात रिपीट होत नाही. जेव्हा नवीन बॅच चालू होईल तेव्हा होईल, पण टाइम कायम हाच असतो. ब्रह्ममुहूर्तामध्ये शक्तिपात दिला जातो. यामध्ये काही क्वेश्चन आहे अजून? काही क्वेश्चन आहे? चालेल. 5 स्टुडंट आपले फॅमिली मेंबर्सचे हेड आहेत. तुमची जबाबदारी तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे? क्लास संपल्यानंतर तुम्ही काय काय शिकला अगदी छान पद्धतीने ग्रुपला शेअर करा. ज्यांना लिहायला प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या लक्षात राहत नाही, तुम्ही कारण ठराल की ती गोष्ट रिपीट होण्यासाठी. ज्यांनी क्लास जॉईन केला नाही त्यांच्यापर्यंत रेखी ऊर्जा पोहोचण्यासाठी तुम्ही कारण ठरणार आहात. ओके? काही अजून क्वेश्चन की आपण थांबूया इथेच? कोणाचे काही क्वेश्चन असतील? अजून काही क्वेश्चन असतील तर लिहून ठेवा. लास्ट डेला तुम्हाला शेवटच्या हँडरेस होईपर्यंत क्वेश्चनचा आन्सर दिला जाईल. ओके? थांबूया इथेच. तुम्ही सर्वांनी मला ऐकून मॅम घेतल्याबद्दल 5:30 5:15 मॉर्निंग 5:15 5:15 ते किती पुढे? टाइम मध्ये जॉईन झाला, व्यवस्थित रेडी होऊन बसलात. नाही नाही 15:15 मी काय सांगते, प्रत्येकाचा कॅमेरा चेक करेपर्यंतच मला टाइम जातो. त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी काय आहे? व्यवस्थित रेडी होऊन बसा. कॅमेरा ऑन करा हे सांगायला अर्धा तास जातो.
तर तसा करू नका. कॅमेरा ऑन करून बसा. बरोबर आहे. 7 चक्र तुमची दिसतील असं तुम्हाला बसायचंय. अगदी नाभीपर्यंत 7 चक्र तुमची दिसतील असं तुम्हाला बसायचंय. जसं मी तुम्हाला सांगितलं की अश्विनी मॅम जशा बसल्यात तसं तुम्हाला बसायचंय. ट्रॅव्हलिंग मध्ये आहात, शक्तिपात घ्यायचा नाही. स्ट्रिक्टली सांगते, ह्या ऊर्जा ट्रॅव्हलिंग मध्ये असताना तुम्ही शक्तिपात घ्यायचा. ओके. 4:15 तुम्ही जर परफेक्ट रेडी होऊन बसलात, अगदी 10 ते 15 मिनिटाचा शक्तिपात असतो. 10 मिनिटामध्ये शक्तिपात होतो. पण त्यासाठी तुम्ही किती ऍक्टिव्हली सहभाग घेता ते महत्वाचं. एकालाही प्लीज सांगायला लावू नका की प्लीज व्हिडिओ ऑन करा. ह्या ऊर्जा तुमच्यासाठी आहे, ज्या ऑलरेडी मी ग्रहण केलेल्या आहेत. हे सगळं तुमच्यासाठी चाललंय. मग तुम्ही विचार करायचा की हे माझ्यासाठी चाललंय. मग स्वतःची जबाबदारी की व्हिडिओ ऑन करून बसणं. अजून काही क्वेश्चन? उद्याच्या शक्तिपातसाठी तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला देखील बसवू शकता. तुमच्यासाठी गिफ्ट. पण मोबाईल वेगळा असावा. एकाच मोबाईलला अगदी जवळ बसून एनर्जी डिस्टर्ब होईल असं बसवायचं नाही. 10 वर्षावरील मुलं असतील, मुलांना बसवा. ओके. 10 वर्षावरील जर मुलं असतील तर त्या मुलांना बसवा. 10वी असेल, 12वी असेल, त्या मुलांना बसवा. स्पेशल चाइल्ड असेल, कोणाचं तुमच्या घरातील असेल किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोण असेल तर प्लीज त्यांच्याशी आज कॉन्टॅक्ट करा. त्या स्पेशल चाइल्डला बसायला सांगा. कारण स्पेशल चाइल्डचा पण असा रिझल्ट आहे की एक जेव्हा त्या माझ्या सारख्याच ग्रँडमास्टर आहेत ह्या, त्यांनी केलं होतं स्वतःच्या मुलासाठी आणि तो मुलगा असा होता की एका ठिकाणी बसू पण शकत नव्हता. एका ठिकाणी स्थिर बसू शकत नाही, 1 तास नाही तर 1 मिनिट बसू शकत नाही, असा स्पेशल चाइल्ड होता. रेकी ऊर्जा देऊन त्या आईने स्वतःच्या मुलाला 1 वर्ष रेकी ऊर्जा दिली आणि 70% मार्क्स मिळाले त्या मुलाला. जो मुलगा एका जागी स्थिर बसू शकत नव्हता त्या मुलाला, त्या स्पेशल चाइल्डला 70% मार्क्स मिळाले. त्यामुळे तुम्ही तुमच्या 10 वर्षाच्या वरील मुलांना नक्की उद्याच्या शक्तिपातसाठी बसवू शकता. ओके. चालेल. बोला स्नेहा मॅम. बोला स्नेहा मॅम. मॅम उद्या यांचं हा आवाज येतो? हा, उद्या तुम्ही तुमच्या हॅलो, मिस्टरांना बसवू आवाज शकता, येतो? तुम्ही नाही बसला तरी. ओके. नाही, उद्याच्या सेशनला मिस्टरांचं उद्या डोळ्याचं ऑपरेशन आहे. ओके. तुम्ही आपल्या मोतीबिंदू. ग्रुपला टाकाल का काय मिस्टरांचा फोटो आणि मिस्टरांचं नाव डोळ्याचं? टाका ग्रुपला, मास्टर लेवलच्या ग्रुपला टाका. आपण हिलिंग देऊ. ओके. चालेल चालेल. हे बघा इकडे. मिस्टरांचा फोटो हा. टाका. चालेल चालेल. मिस्टरांचा फोटो टाका आणि मिस्टरांचं हा. नाव टाका आणि कुठे हॉस्पिटलमध्ये आहेत ते सांगा आपल्या ग्रुपमध्ये. मग आपले स्टुडंट हिलिंग देतील. जे हॉस्पिटल. ओके. चालेल. तर आता जे हॉस्पिटल. ओके मॅम. चालेल. सगळ्यांनी मला मुंबई. ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. ही दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी मला माध्यम ठरवलं त्याबद्दलही तुमचे कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आणि एंजलिक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू. तुमचा फोटो टाकणार. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. Thanks.